मानव समाचार, मानवता के हक में। धुळे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्या वतीने धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर धुळे जिल्ह्यातील तमाम शिक्षकांनी मूक मोर्चा काढलेला होता। आमची प्रामुख्याने मागणी होती की जी टीईटीची सक्ती भविष्यात आमच्या शिक्षकांच्या मानमोडीवर बसणार आहे ती टीईटीची सक्ती नाही झाली पाहिजे। महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भात पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा। कारण की RTA 2009चा जो नियम आहे त्या नियमानुसार 2013 नंतर जे शिक्षक सेवेत लागलेले आहेत त्यांना शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे। परंतु 1 सप्टेंबर 2025 रोजी सर्वोच्च न्यायालयाने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयात असं नमूद केलेलं आहे की संपूर्ण देशामध्ये जे शिक्षक सेवेत आहेत आज सेवेत असणाऱ्या प्रत्येक शिक्षकाला शिक्षक पात्रता परीक्षा ही कंपल्सरी करण्यात आलेली आहे। आणि याचा दूरगामी परिणाम असा होणार आहे की येत्या 2 वर्षामध्ये जर तुम्ही शिक्षक पात्रता परीक्षा पास झाले नाही तर तुमची सेवा संपुष्टात येणार आहे। या होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आम्ही धुळे जिल्ह्यातील तमाम महाराष्ट्रात आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही मोर्चा काढलेला आहे। आमची दुसरी प्रामुख्याची मागणी अशी होती की 15 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे तो GR जो अन्यायकारक GR आहे त्याच्याने संपूर्ण राज्यभरामध्ये 25,000 शिक्षक अतिरिक्त होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षक राहणार नाही अशा पद्धतीचे जे धोरण शासनाने घेतलेलं आहे तो GR देखील आम्ही मागे करण्यासाठी शासनाला विनंती केलेली आहे। आजच्या या मोर्चासाठी संपूर्ण धुळे जिल्ह्यातून बहुसंख्य आमचे शिक्षक संघटनांचे पदाधिकारी असतील, संघटनांचे नेते असतील, शिक्षक असतील, बंधू भगिनी असतील, सर्व शिक्षक समन्वय समितीवर प्रेम करणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आज या मोर्चासाठी उपस्थित झालेले आहेत। आपण पत्रकार मीडिया देखील आज या आमच्या होणाऱ्या अन्यायावर आपण देखील वाचा फोडावी अशी आमच्या समन्वय समितीच्या वतीने आम्ही विनंती करतो।